आता आपण बघत प्रचाराच्या रणधुमाळीबद्दलच्या टॉप 9 बातम्या। हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं पंकजा मुंडेंना परळीच्या शिरसाळमध्ये सभास्थळी पोहोचता आलं नाही। सभास्थळी पोहोचता न आल्यानं पंकजा मुंडेंची ऑनलाईन सभा। भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंकडून जोरदार प्रचार सुरू। कराड दक्षिणमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार। अखिल भारतीय मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा। महायुतीच्या उमेदवारांना मराठा समाजानं मतदान करावं, अखिल भारतीय मराठा महासंघाचं आवाहन। शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ। शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत। निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा नोटीस बजावली। भाजपने अनेक वेळा शरद पवारांना मारण्याचा प्रयत्न केलाय। जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसेंचा आरोप। गंगाखेड मतदारसंघात रत्नाकर गुट्टे आणि धनगर नेते विठ्ठल रबदडे यांच्यात शाब्दिक चकमक। विठ्ठल रबदडे यांच्याकडून गुट्टेंवर खालच्या पातळीची टीका। शिंदे गटाच्या उदय सामंतांचा बाईकवरून प्रचार। स्वतः बाईक चालवत सामंतांचा रत्नागिरीत फेरफटका। युवा पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीचं आयोजन। भोर मतदारसंघात गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप। शंकर मांडेकर आणि कुलदीप कोंडेंच्या प्रतिनिधींनी मॉकपोलचं चित्रण करून त्याचं प्रसारण केल्याचा आरोप। भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन। सांगलीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी।